बी चुकीचा हेतू नव्हता हो आई. अरे देवा. वय वाईट हेतू नव्हता तर मग असं लपून छपून का सांगत आहेस? समजांसमोर बोलायचं धाडस का नाही? अहो धाडच नाही असं नाही, पण सुंदरचा मान माझ्यासाठी मोलाचा आहे आणि माझ्यामुळे सूर्यवंशी कुळाची इज्जत गेलेली मला पटायची नाही म्हणून मी बोलले नाही. मला या घरातल्या माणसांचा आदर आहे आणि माझ्यामुळे त्यांना त्रास झालेला मला नाही आवडायचा. ए तुझी नौटंकी बंद कर. ड्युटी भडकली गोंधळातली आणि मी म्हणे धुतल्या तांदळातली. तुझ्या मनात नेमकं काय आहे ना ते आता समजा बाहेर पडत आहे. चल आता हा समजांसमोर तुझं पितळ उघडच पाडते. चल. उर्वशी, उर्वशी, अगं काय करते आज? अगं उर्वशी, उर्वशी का? अगं काय पद्धत आहे ही? मला पद्धत विचारताय? हिला विचारा. काय काय झालंय काय? ताई तुम्ही लई आंधळेपणाने हिच्यावर विश्वास टाकला ना व? हा तुम्हाला ही लई प्रामाणिक आणि सासूद वाटत होती ना व? आता बघा काय झालं. मऊ दिसलं म्हणून बांधली गाठ आणि आता बघावं तर मगरीची पाठ. हिचे खरे रंग समद्यांसमोर आलेत. अगं काय बोलतीयस तू? खरा रंग काय ना? मेनका तू आधी शांत हो आणि मला सांग बघू नेमकं काय झालंय. काय उपयोग नाही तिला विचारून. उर्वशी मामी बोलते ते समजा बरोबर आहे, काही चुकीचं नाही त्यात. भारक्या तू बी असं बोलायलायस? अहो आईसाहेब सोजवळपणाचं ना नुसतं आव आणतीय ही. अहो एक नंबर बंडलबाज पोरगी आहे. हा नुसती बंडलबाज नाही, एक नंबरची मा ढोंगी बाई आहे. हिच्यावर विश्वास ठेवून चूक केली आपण. ताई तू माझ्यावर विश्वास ठेव, मी काय बी चुकीचं नाही वागले. अगं लाज वाटते का बोलायला? चुकीचं नाही वागलीस? मी माझ्या डोळ्यांनी बघितलंय सगळं. नाही ताई, अगं याचा ना लई मोठा गैरसमज झालाय. मी आज सांगते ना, समज सांगते तुला मी. हा म्हणजे तू एकटी शानी आणि आम्ही सगळे मूर्ख का? नाही म्हणजे मी माझ्या डोळ्यांनी बघितलंय ते समजा खोटं आणि तू आता सांगणार ते खरं आहे? आम्हाला समज लक्षात आलंय तुझा डाव. हाय साहेब तुम्हाला सांगतो हिला ना आत्ताच्या आत्ता घरातून हाकला. हिची ना लायकीच नाही इथं थांबायची. ताई हिची थेर मला पहिल्यापासूनच लक्षात आली होती. सापाचा फणा दिसत नाही हो, पण डंक लई मोठा असतोय. ही हिथं ना नक्कीच बदला घ्यायला आलीये बघा. मी निर्मलाताईंना किती वेळा सांगितलं, पर त्यांनी तिला लेक मानलीये ना व? त्यांचा लेकीवरच विश्वास. थांबा जरा. नेमकं हिनं काय केलंय मला कुणीतरी सांगाल का? कळेल का मला? ताई ही सुंदरला आपल्या जाळ्यात वडायला निघाली आहे आणि साळसूतपणाचं आव आणून फिरत असते या, पर अजिबात तशी नाही. सुपात केलं धान्य गोळा आणि पोत्यात समजा पाला पाचोळा. अहो ताई ही आपल्या भोळ्या सुंदरचा फायदा उठवती आहे. उर्वशी बास. कुणावर तरी असा आरोप करण्याआधी ना 10दा विचार करावा. काकू या जे काही बोलतायत ना त्यांचा गैरसमज झालाय. म्या माझ्या आईची आण घेऊन सांगते, मी असं काय बी नाही वागले आणि ना कधी वागणार. तुम्ही विश्वास ठेवा माझ्यावर. वा वा तुझ्या या असल्या शब्दांवर आमचा अजिबात विश्वास नाही. अहो हिला जिवंत माणसाची कदर नाही, मेलेल्यांची काय कदर असणार आहे? वय तुझ्या या नाटकीपणावर आम्ही विश्वास ठेवायचा आणि तुझं कौतुक करायचं अजिबात चालणार नाही. तुला ना शेवटचं सांगतोय,
सुंदरला या सगळ्यात अडकू नको. आणि तू ना इथं न थांबलेलीच बरं आहे. पास झालं. कोणी काही बोलणार नाही हं? ह्या सगळ्याचा काय तो सोक्ष ना मी लावते. मेनका, तुझ्याशी जरा बोलायचंय मला. चल. हे बघ मेनका, मी तुझ्याशी आता जे बोलणार आहे त्याचा प्लीज गैरसमज करून घेऊ नकोस. आपण शांतपणे बोलूया, चालेल? मला असं वाटतं प्रत्येक नात्यात पारदर्शकता हवी. तू मला बहीण मानतेस ना? आपल्या नात्यात कुठलाही आड पडदा नको. तुला मला जे सांगायचंय, माझ्याशी जे बोलायचं ना, ते खरं खरं आणि स्पष्टपणे बोल. माझा तुझ्यावर पूर्ण विश्वास आहे. विश्वास आहे म्हणतेस ना, आणि पुन्हा खरं सांग म्हणतेस म्हणजे तुझ्या बी मनात माझ्याबद्दल शंका आहेच ना? अगं नाही, तसं नाहीये. अक्षराताई, म्या बाहेर जे काही सांगितलं ना ते समद खरं आहे. म्या शौर्याची आण घेऊन सांगते. अगं त्या बारक्याचा ना गैरसमज झालाय. माझ्या मनात काय बी वाईट नव्हतं, काय बी वाईट हेतू नव्हता ग. मेनका, तुझ्या मनात यांच्याबद्दल काही गैरभावना नाहीये ना? अक्षराताई, तू मला असं काहीतरी इच्छाशील असं स्वप्नात बी वाटलं नव्हतं. बाहेर समजे माझ्यावर आरोप करतात, मी ते सहन बी केलं असत. तुझ्याही मनात संशय आला? संशय नाहीये. नाही ताई, अगं बाहेर समद्यांनी माझ्यावर आरोप केलेत, मी ते समजा सहन बी केलं असत. या समद्यांना तोंड द्यायला मी काही कमी नसते पडले. पण तुला मी बहीण मानलंय ना व?